बघ तुला वजन न्यायचंय आम्हाला थोडं न्यायचंय थोडी बारकीच बघ सगळ्यात असले ते बारीक बघतो सगळ्यात असल्याची वय वाटी आहे तुझं मान कुठे ह्याच्यामुळे दुखत ती जरा बारीक दिसते हाय का नाही थोडी कमीच करू फायनली ही पिशवी चॉईस झालेली आहे आईकडून मित्रांनो गोणी चॉईस केली पण गोणीचा एक विषय झालाय गोणी भरली आणि खाली भरल्यावर कळालं की खाली डायरेक्ट गोणीच फाटलेली काही चॉईस केली आईची चॉईस जरा चांगली नाही जरा बरं झालं बघितलं मी नाही तर रोडला नेऊन टाकलं असतं गोणी फाटलेली जागा एकत्र केली आणि तिथे डायरेक्ट घाटण मारून टाकली ना बजेगी बास ना बजेगी बासुरी आईन बारक्या कशी उन्हाला बसल्यात आणि मला इकडे वाल भरायला लावल्या रियांश रियांश उचल उचल गोंधळा 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 थोडाच पिणार लय नाही पिणार काम करून दमलो बारक्याला चहा प्यायचाय पण घरातली सगळी जण नकार देते प्यायचाय म्हणायचं लय नाही थोडाच पे तू खाली घेतो खाली घे काय हा दत्त चपाती आता चहा चपाती माया म्हणे बुकना पाड बुकना बाळ बुकना मला काय आला एवढी चपाती घेतली आता त्याने उचल उचल कोणी तू इथून उचल उचल काय अडचण आई बोल उचलून दे चल गाडी आली फक्त तू एक गोण घ्यायला पाहिजे होती आ नुसतं शोभा आजीच्या मागे राखान आला मला किती जड झालं माझ्यावाली गोण घ्यायची ना मध्ये चालून चालून दमला तू काय माहिती कालच्या 6 ताऱ्या राहिलेल्या चाललोय तोडायला मीन पप्पा काल 6 ताऱ्या झाल्या आज 6 ताऱ्या माग लागलाय तू काय गटोडे शोभा आजी पैसे थांब तू मारतो रियांश तुला मी संध्याकाळी बाळा संध्याकाळी रियांश बाय बाय कर मला रियांश बाय बाय कर रियांश बारक्या पोरांचं कसं असतं एखाद्या माणसाने जीव लावला ना त्याच्याच मागं पळतात पण आम्ही पप्पा वावरात चालल्यामुळे त्याला काही वावरात नेऊ शकत नव्हतं त्याला कसा बसा नादावला मीन पप्पा वावरात पोचले होय ना काका आले होते काका सांगत होते आमच्या बहिणीने अशी वाल केली तशी वाल केली होती तुम्ही फक्त थोडं अंतर ठेवायला पाहिजे होतं नंतर आम्ही एरण लावलेलं आहे ना ते म्हणत होते छाटून टाका कारण का तुम्हाला यायला जायला त्रास होते ते सगळे खुणून का सांगत होते माहितीये का मुख्य कारण म्हणजे त्यांना बोलता येत नाही आणि जेव्हा आयुष्यात माणूस बोलतो ना एखाद्याचं चांगलं करायला नाही बघत पण त्या काकाला बोलता येत नाही पण ते जीव तोडून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात मी इकडं कमरेला पिशवी बांधली देव एखाद्याला चांगला जन्म देतो देव एखाद्याला लुळा पांगळ्याचा जन्म देतो खरंच आपण मागच्या जन्मी काय पाप केलं असेल का त्याच्यामुळे देव आपल्याला ह्या जन्मी असा जन्म देतो चाललोय खाल्ल्या ओट्यात म्हणजे इकडच्या बाजूची सरी त्या दिवशी घेतली होती ना तसंच घ्यायचंय उन्हाच्या बाजूने मग इकडची सरी घेतली ना
आत तोडायला मोकळं. आता जे आपल्या वावरात ते आलेत ना काका, त्यांना बोलता नाही येत, पण ते मार्गदर्शन असले भारी करतात ना. ज्या माणसाला बोलता येते ना त्या माणसाने पण एवढा सल्ला नाही दिला, पण त्यांना बोलता येत नसून पण आम्हाला त्यांनी एवढा भारी सल्ला देतात. देव एखाद्याला सगळं देतो, पण कुठे काही ना काही कमी ठेवतोच. पण त्यांचं आता दिलंय तसं देवाने राहावंच लागते, त्याला आपण काही करू शकत नाही. नाही तर लय मुंग्या निघल्यात. नाही ड्रिचिंगच्या वेळेस पण लय इथं मुंग्या निघतात बरं का. मुंग्या चावल्या ड्रिचिंगच्या वेळेस पण आहे ना, इथं लय मुंग्या निघतात आणि दरवेळेस चावतात. आता चुकून पाय पडला तर मरणाच्या मुंग्या चावल्यात. डायरेक्टच हमला बोलच कार्यक्रम केलाय त्यांनी. हिथं आहे ना, मला वाटतं त्यांचं वारुळच असं आहे बसले. वतून एक बादली भरली. औषध आणायचं गेल्या वेळेस पण ह्या सरीला आपल्याला तुमची माझी वाटल्यावर एक बादली भरली होती. आता शिकुडं एक सरी तोडून झाली आणि त्यात पण माझ्या पप्पाच्या अर्ध्या बादल्या वतून एक बादली फुल भरली. अरे काल काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळतंय रे. काल काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळतंय रे. वर गेलेत मग आता नाही काढल्या तर किडक्याच होणार. हा मला येत असतं तर मी नसतो का गेलो. तुमच्या बाजूने काढा की तुम्ही. घ्या खाली तारान घ्या तोडून शेंगा. असल्या वर गेल्यात नाही शेंगा. हे सगळं ह्या लाकडामुळे एसकी लावल्यामुळे काय झालंय ती तार गेली उंच आणि तसंच हे गेलंय. नाही रे लाकडाला गेल्यात ते शेंगा पार याला असं गुतळ मारून गेले. मिळू पिळू काढायचं तर आता त्या शेंगा आणि त्याला उगवण पण खिडक्या नाही व्हायच्या. झालं ड्रिपचा फिल्टर खोलला नाही, आज खोलायचा. किती घाण निघते बघायची. निघते वय घाण थोडी निघली वय. मी खोललेला दिसतंय म्हणून आहे का नाही. बऱ्यापैकी निघलेत का नाही निघला. काय काय जुगाड करायला लागते पाणी पलीकडे नाही जावं म्हणून. निघली गे काय काय बर निघली गे. सांगा तोडायच्या राहिलेत आज. चला तर आज किती 6 साऱ्या, आज 3 साऱ्या राहिल्या. लय काटाळे यायला लागले. आई असली ना जरा बरं असतं मग लय मजा येते. एफएम बीपीएम आईची गाणी. एक अयो पडलो होतो. बोर मध्ये काय गावलं म्हणला ना. पायपात गावलं ते प्लॅस्टिकचं तुकडं पायपाचं. आणि विरघळलं कस काय ती. विरघळलं कुठं हाय चकल्या माझ्याकडे दरकी बघायला तू तिथं आल्यावर धावतो. बर बोर पर्यंत सरी तोडायची झाली आणि पुढे तोडायची राहिली. आता केली जेवायला सुट्टी. जेवायचा टायमिंग बिघडला ना मग आहे ना जेवण पण जात नाही. गेले पायपापर्यंत गेल्यावर तुमचा जेवणाचा टायमिंग बिघडला म्हणूनच आजारी पडला होता. आधी पोटोबा मग विटोबा. तुमच्या वाला वाचायचं का माझ्या वाला वाचायचं. दर तिकडून मागून लगे आता तुमची बी वतू. तुम्ही पोत शिवल्यावर कोण शिवता. संध्याकाळी आईला सुटत पण नाही अजिबात. आई म्हणते लय जोरात बांधताय. आणि गाडी बसल्यावर सटकल्यावर आपल्याला त्रास होते. काय करायचं रस्त्याने सांगित नाही का शेंगा एक फोडलेला. काचच्याला डब्याला जेवायला लोणचं दिलंय. लोणचं रानात खायचं म्हणलं ना क्वालिटी. देव पावला काय माहिती आईने डब्याला लोणचं भरलं. ज्या ठिकाणी वळकावणं म्हणून शेंगा टाकल्या होत्या त्या परत शेंगा बादलीत भरल्या आणि परत शेंगा तोडायला चालू केलं. झाली एकदाची वाल तोडून. आता चला घरी. लय काटाळा.
माय माग शेंगा सापडल्या काय मग लबाडा आणि आम्हाला म्हणतो ना, हो का? लय सापडल्या खाली इथं. मग पप्पाला हाताला पायाला मुक्का मार लागल्यापासून पप्पाला काय मी जड उचलून देत नाही. मीच उचलली ना आपली गाडी नेऊन टाकली. सकाळपासून सुट्टी झाली. नीट बसा सावकाश. चप्पल पडली. चप्पल पडली का काय आता तुमचं अवघड. इथूनच चालू झालं. अवघड आहे. सकाळ धरून वाल तोडून तोडून कंटाळा आलता. फायनली आता वाल तोडून झालेली आहे. आम्ही निघालोय घरी. पण काय कोण नाही वेळ आला तुझ्यावर कोण नाही आलं. डीजे लावायचा वय आणि कसा नाचणार लावायचाच वय 10-15 मिनिटांनी लावला असताना. दिवसातून आठवण झाली रियांशला डीजेची, पण रियांशला म्हणलं 10-15 मिनिटांनी डीजे लावतो. 10-15 मिनिटांनी लावू का? बरं. मेन पप्पा इकडं जेवायला बसलो होतो. आई थांबली होती भावाची वाट बघत. भाऊ काय आला नाही म्हणून आई परत जेवायला बसली. मी जेवण झाल्यानंतर आपलं वाल निवडायला बसलो. आईचं जेवण झाल्यानंतर आई पण वाल निवडायला बसले. आम्ही दोघं पण टीव्ही बघता बघता वाल निवडत बसलो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.